तर प्लॅनमध्ये खूप ह्यूज चेंज झाला आहे. आम्ही आता सध्या चाललो आहे पार्टेशन म्युझियममध्ये. इथं पंजाबचं मोठं म्युझियम आहे. इथून नंतरला आम्ही जाणार आहे जालियनवाला. असा पूर्ण बाजारच भरला आहे. आणि इथे बघा इथं गोळ्यांचे निशाण आहेत ते आपल्याला दिसतात आहे. व्हाईट बॉक्सेसमध्ये दाखवलेत. आमची का कशी रुसती कुणाला घेऊ मग कशी रुसती दाखव मम्मा थँक्यू. अजीत चंद्रकांत सुनाव ने हा तर मंडळी आता आहे दिवस 4था. काल आम्ही रात्री आलो आणि खूप थकलो त्यामुळे काय व्हिडिओ बनवलाच नाही. गोल्डन टेम्पलला गेलो आम्ही. तिकडे लंगर वगैरे केला. तिकडे थोडीफार सेवा दिली. म्हणजे आम्ही इकडे भांडी वगैरे घासली. नंतरला मग तिथून मग घरी आलो डायरेक्ट निवांत झोपलो. का ग हा हो काय काय लागले काय लागले लागले लागले. हा तर आता आम्ही जाणार आहे. आता विचार चाललाय जालियनवाल्याला जायचंय. जालियनवाला बागमध्ये नंतरला गोल्डन टेम्पलला जाणार. आणि तिकडून एक दादाचा इव्हेंट आहे 4 वाजता 4 ते 5 वाजता तिकडे जायचं आहे आम्हाला. त्यामुळे बघू कसं काय जमतंय तुम्हाला सांगूच. जायचं का चलायचं का हो रेडी. नवीन बॅग ओ नवीन बॅग घेतली आम्ही हिला. नवीन बॅग घेतलेली काल. मस्त खूप शॉपिंग पण झाली काल. हा तर आता इथून चाललोय आपला दिवस 4था. इकडे इकडे बघ दिवस 4था झालोय आपला. आम्ही आता जाणार आहे गोल्डन टेम्पल. आपण ऍक्च्युली रात्री गेलो 9:30 वाजता टेम्पल बंद होतं आणि पुन्हा चालू होतं पहाटे 3:30 वाजता. तर त्यामुळे आम्हाला रात्री भेटला नाही त्यामुळे लेट पोहोचलेलो. आणि मग आता आम्ही चाललोय गोल्डन टेम्पलला आणि जालियनवाला बागमध्ये. चला तर मस्त चहा मागवलाय. इथे एक शॉप आहे बाजूलाच चौरसिया पान शॉपच्या बाजूला. मस्त चहा भेटतो एकदम मस्त. हा चलो जी चलो बढ़िया सर एक नंबर. हाँ चला ये इलेक्ट्रिक गाड़ी आली आहे. चला बसा. वादे के पक्के होते. आजचं वातावरण जरा बरं वाटतंय. ऊन पण पडलंय हो की नाही. अरे किती वेळा दाखवायला तुला लागलेलं आहे. तो सोनू पाजी असे बोलतात आहे की गोविंदगड फोर्ट इथं आला ना तुम्ही जावा. गोविंदगड फोर्टवर जावा. खूप सारं नॉलेज पण तुम्हाला तिथं भेटेल. आणि इव्हिनिंगच्या टायमिंगला जावा. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला जमणार नाही आहे यावेळी. नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा नक्कीच जाऊ. लक्षात ठेवा गोविंदगड फोर्ट. हा त्या मंडळी प्लॅनमध्ये खूप चेंज झाला आपला. आता आम्ही आलो आहोत तिथे मिनटा चेंज होतो कारण की सगळं काय मॅनेज करायचं. खूप काय बघायचा प्रयत्न करणार आहे. इथे आपण आता इथं म्युझियममध्ये चाललो आहे पार्टेशन म्युझियम. इथून आम्ही जाणार आहे नंतर जालियनवाला आणि तिथून आम्ही जाणार आहे गोविंद फोर्ट. हे आता जस्ट कळालं की इथून 4 काय 5 किलोमीटरवरच आहे. बाहेर त्या सोनू जे आहेत इथे जे इलेक्ट्रिक रिक्षावाले त्यांनी मस्त सांगितलं आम्हाला असं जावा करा. आणि हे आम्ही मॉर्निंगला गोल्डन टेम्पलमध्ये जाऊ. आणि रात्री आपण ऑलरेडी बघितलं आहे. आणि आता जर दर्शनाला गेलो ना वेळ लागेल कारण की खूप गर्दी बोलले मॉर्निंगला नसेल. आणि पाहिजे हे बघा काय करताय सर काय करत होते. हां काय 20 रुपीज फोटो. बाय बाय. आता पार्टेशन म्युझियम आता चाललो आपण. आपण आता पोहोचलो पार्टेशन म्युझियमच्या आतमध्ये. आणि इथे तिकीटची लाईन लागली. इथे तिकीट काढायचं आहे. 10 रुपये तिकीट वाटतं. या पार्टेशन म्युझियममध्ये आपल्याला फाळणीशी संबंधित कागदपत्रे, छायाचित्रे, वर्तमानपत्रातील फाळणीच्या बातमीची, त्या दरम्यानच्या घटनांच्या बातमीची कात्रणे, तसेच असंख्य लोकांनी फाळणीशी संबंधित ज्या वस्तुदान केल्या ती सर्व साधने या संग्रहालयात गेल्यानंतर तुम्हाला पाहण्यास मिळतात. फाळणीचा जिवंत इतिहास तुम्हाला इथे जणू बघण्यास मिळेल.
म्युझियममधून आलो आहे आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नसला का दाखवू शकलो नाही. खूप काय बघण्यासारखं आहे, जाऊन बघू शकता तुम्ही. मागच आहे माझ्या. आता इथून आम्ही जाणार आहे जालियनवालामध्ये, जालियन बागमध्ये. चला इथून जाऊ पुढे. आता कुठे गेला आता? बरं इकडे या चौकात आलो आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचा पण मस्त पुतळा मोठा इथं लावला आहे चौकामध्येच, सुंदर. आणि इथून असं तिकडं आपल्याला जायचं जालियनवालामध्ये. चला. कोणा गाडी कुठे? चलो. तर आम्ही चाललोय आता जालियनवाला बाग हत्याकांड या ठिकाणी. कुठे झालं आपण? कुठे झालं आपण? जनरल डाईट जालियनवाला. हिला गाडीत बसायचं हिला. चला चला. असा पूर्ण बाजारच भरला आहे. इकडे गोल्डन टेम्पल आहे. अच्छा इकडेच जालियनवालाचं एंट्री आहे इथं. तर आपण जालियनवालामध्ये अशा गल्ल्या आहेत आणि गल्ल्यातून आतमध्ये प्रवेश करतोय. एंट्रीमध्ये तर गॅलरी आहे, त्या गॅलरीमध्ये सगळं डिटेल दिले आहेत. विभाजन की पीड़ा युक्त लड़ाई में सभी हमें उनके हुए संघर्षों और पंजाब के हे आमच्या दादाची अवस्था आहे. खेळाच्या मागच आहे ती. खेळामध्ये इंटरेस्ट आहे. हो. नुसती पळते नुसती पळते. आम्ही मित्रांनो इथे ना गॅलरीज आहेत जिथे सगळं डिटेल्स आणि व्हिडिओज दाखवून सगळ्याची माहिती दिली आहे. फायर ना 3 ते 4 तिथे गॅलरीज होत्या, तिथं सगळं डिटेल्स त्यांनी दिलेली. आणि आता आम्ही इथून चाललो जिथे ॲक्च्युअलमध्ये फायरिंग वगैरे झालेली, ते राऊंड फायर झालेलं आहे. ही सगळी पूर्ण मोठी बाजूने पूर्ण भिंत आहे, याच्या पूर्ण चारही बाजूने. आणि इथं मैदानात इथे ती मीटिंग होती आणि त्यावेळी त्या इंग्रजांनी इथं फायरिंग केलेली. हा बघा ते ही ती विहीर आहे. चला पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. तर ही ती विहीर आहे त्या साईडला. एवढी मोठी विहीर आहे आणि त्यावेळी याच्यामध्ये वाचण्यासाठी उडी मारलेली. आणि त्यांची डेथ झाली. आता सुद्धा काचेने पॅक करून टाकले ते. मग याच्यात पहिले माणसं पैसे टाकायचे. आणि इथे बघा इथं गोळ्यांचे निशाण आहेत ते आपल्याला दिसतात. व्हाईट बॉक्सेसमध्ये दाखवलेत. तिथे वर पण शूट येतो व्हाईटवर दिसतं. विचार करा, माणसा वरून चढून जायचं होतं पण इथे पण शूट आउट करायला. काय खतरनाक मंजर असेल ते त्यावेळी. बाय द वे हे जे विहीर आहे त्याला शहीदी कुआं पण बोलतात, कारण की इथं खूप जणांची इथे डेथ झाली आणि ते शहीद झालेले आहे. शहीदी कुआं आहे. आपल्याला तिसरी गॅलरी इथं पुढे गेल्यावर भेटायचं. पुढे एक तिसरी गॅलरी आहे, इथून असं जायचं पुढे. आणि तिथं मोठा मनोरा दिसतो आहे, ते बघू काय आहे तिथे बघूया तिकडे जाऊन. बाय द वे आज इथं खूप गर्दी आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष द्यावं लागतं. कारण की आमचं हे बघा हे नुसतं पळत आहे.
पळू नका. मला वाटतं ह्याला GPS लावलं पाहिजे. मग कुठं काय झालं का कळालं नाही. तो माणूस ओरडायला लागला की अरे किसकी बच्ची आहे, किसकी बच्ची आहे. तेव्हा आम्ही तर तिला गेलं. दादा कळालं ना GPS आण. हे छोटा टाईप भेटतो तो लावायचा. खुद ही GPS है. अच्छा. अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायर यांनी जालियनवाला बागेत उपस्थित 25 ते 30 हजार लोकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. जनरल डायर यांच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर 1600 फेऱ्या झाडल्या. सभेत महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या गोळीबारात 379 जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. पण काही जणांच्या मते हा आकडा 1000च्या आसपास असल्याचे सांगितले जाते. कोण आहे? चिव दीदी. मम्मा मला फुगा दे ना मम्मा. दे ना. थँक्यू मम्मा, मला खूप आवडतो. बेबीला मी उचलून घेऊ का? आमची का कशी रुसती बघू? कुणाला घेऊ मग? कशी रुसती दाखव. अरे फिश आहेत रे. खूप आहे. हे जे दिसतं तुम्हाला हे पुण्याच्या मिडलला आहे. आणि इथे पण बघा ज्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्यांचे इथे शॉट्स इथे लागलेले आहेत. आता मित्रांनो मी बोलला पण हे जे आहे ना हे शहीद स्मारक आहे. हे स्मृतिस्थान आहे. आणि इकडे तुम्ही बघितलं मग असे हे बुलेट्सचे मार्क्स इकडून आपण आता या साईडला चाललो. तिथे पण स्मारक दिसतात आहे. मोठ्या चौकरीमुळे मोठी मोठी झाडे तिथे त्याच्यामुळे चांगली सावली आहे. शिव काय झालं तुझं? ह्या मॅडमचं काय झालं आमचं काय? हो चला 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 घेऊन चला. हे नको खायचं नाही. पान खायचं तुळशी. हां पानात पान. इथं आहे सल्वेशन ग्राउंड जिथे असे मोठमोठे पिलर्स टाईप आहेत आणि त्याच्यावर लिहिलं आहे जीवन एक संघर्ष है चाहे वह किसी मनुष्य का हो या राष्ट्र का. अविनाशी राम ने मुमताज किचलू को लिखे पत्र का अंश. एक नव्हतं बाहेर जायचं असंच. चला आता आम्ही कडे वगैरे घेतोय. इथे एक नाईफ वगैरे सगळं भेटतं. मला पण एक नाईफ घ्यायची आहे. हो पिल्लेश्वर. इथे तलवारी बिलवारी सगळं येते. मला बिल पण भेटेल. ॲक्च्युली जालियनवाल्याच्या समोरच हे स्टोअर आहे. आता आम्ही घेतली मलाई लस्सी मस्त पाहिजे. पी ना खायला. हा पिते रे तू. कशी लागते? है ना. अच्छा अच्छी बनाए भाई. भाई इनका ऐसा पण यूट्यूब चैनल है. अच्छा कंटेंट क्रिएट करते हैं. देखो नाम क्या आपके चैनल का? रोशन यादव एंटरटेनमेंट. हाँ अभी लस्सी का कर रहा है. सिंगिंग करते ना भाई? सिंगर है. चलो चलो बाजारात आले. येण्यासारखी गर्दी नुसते. आणि या पोरी का हटण्यासारखं काय नाही घेत बसत आहे. काय पाहिजे तुला? मॅडमला ड्रेस पाहिजे. ते ट्रॅफिक. आता आम्ही चाललो आहोत गोविंद फोर्टला जे इकडून लगभग 3.5 ते 4 किलोमीटर आहे. चला तर मग जाऊया गोविंद फोर्टला. काय आणलंय तुला? काय आणलंय? बुड्डी का बाल म्हणते त्याला आमच्या काळात. हो कॉटन कॅन्डी. आला का? हो आला ना. हा तर मित्रांनो आपण पोचलो आहोत गोविंदघर फोर्टला.
इथून एंट्री आपली. चलो इथून एंट्री तिकीट वगैरे काढायचं आणि पुढे जायचं. हा तर पुन्हा प्लॅनमध्ये ड्रास्टिकली चेंज झाला आहे. आपण ॲक्च्युली इकडे जाणार होतो या फोर्टला, पण सीना झाला की हे फोर्ट लगेच 5:15ला बंद होतं. त्यामुळे तासाभरात ते बोलले की तुम्हाला जमेल का, कारण की तासाभरात फिरण्यासारखं नाही आहे ते. त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅन चेंज केला. इथून समोरच एक दुर्गाना टेम्पल आहे जे सेम रिप्लिका आहे. एक मिनिट बाई गाई आहे ती सेम एक रिप्लिका टाईप आहे आपल्या गोल्डन टेम्पलची. मग तिकडे चाललो आहे आम्ही. इथून असं सरळ जायचं बाजूला आहे ते. चला प्लॅन असे सडनली चेंज होत आहे ना. प्रवेशद्वारापासून पोचलो दुर्गानाथ टेम्पलच्या. सेठ देवीदास भाटिया गेट, श्री दुर्गानाथ तीर्थ. ते जुदागर आहे. इथं आपण आपले सँडल्स बूट वगैरे ठेवलेत आणि इथून असे एंट्री इकडून. सुंदर. वाव. सेम होते. हां गोल्डन, हाफ गोल्डन दिसतंय. सारखंच आहे मिनी गोल्डन. सुंदर. चू थांब थांब थांब. चूला सॉक्स घातले पाहिजे. गोल्डन टेम्पल. चूला तिकडे जायचं कसं. वा किती सुंदर दिसतंय हे मंदिर. गोल्डन टेम्पल सारखंच. हो. श्री सत्यनारायण राधाकृष्ण. प्राचीन बड़ा हनुमान मंदिर के बाजूला से हनुमान मंदिर है. चलो हे दादा. बंद माता कत्यायन. हे पण असं जातं जाईल नाहीतर मला म्हणून चाललं. हा ते मित्रांनो आपलं दर्शन झालंय. मस्त होतं मंदिर. रिप्लिक बघितलं झालं तर पुन्हा रिप्लिक आहे ती गोल्डन टेम्पलची. आणि त्या बाजूला एक मोठं हनुमान मंदिर पण होतं. तिकडं गेलो आणि तिथे गेलो की डायरेक्ट ते बोलतात ना भोग लावायची वेळ झालेली, त्यामुळे त्यावेळी लगेच त्यांनी बंद केलं. त्यामुळे व्हिडिओवर थोडंसं दिसलं ते. पण मोठं ते हनुमानाचं मंदिर आहे. सुंदर होतं मंदिर. इकडून आता आम्ही चाललो आहे गुरु नानक हॉलमध्ये, जिथे आपल्या भावाचा एक इव्हेंट आहे. तो इव्हेंटला आम्ही जाणार आहोत.
तिथे याला अवॉर्ड वगैरे भेटणार आहे, तर बघू मग आता तिकडे गेल्यावर. हा हे बघा आमच्या मॅडम. थंडी वाटते का? नाही वाजत आहे का? हो. मग एवढं का बांधलंयस? मम्मा आहेस का तू? हो मम्मा आहे. आता संध्याकाळी 6:30 वाजलेत. सकाळनं आम्ही काही नाश्ता वगैरे जेवण काही केलंच नव्हतं, म्हणून आता आम्ही बसलो आहे आणि मस्त पिझ्झा मागवतला. नॉनव्हेज पिझ्झा, व्हेज पिझ्झा, एक रोल पण आणलेला. दादाने लगेच संपवून टाकला आणलेला. एवढी भूक लागलेली त्याला. पिल्लू आपलं झोपलं आहे, तर व्हेज आणलं आहे. आता खातो जरा थोडाफार आणि इव्हेंटला जाऊया आपण नंतर थोड्या वेळाने. It's indeed a pleasure of having you in our midst. You are still so gorgeous. I've been seeing you in your pictures, and अभी मैं सांस तक लूं. आपकी गलियां ये चौबारा आज भी ये गलियां ये चौबारा आज भी हर शादी हर बड़ा साडी अपनी धरती ते साडा अपना राज महाराजा रणजीत सिंह. अजीत चंद्रकांत चुनाव में अजीत चंद्रकांत चुनाव में तर फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलो आहोत घरी. इथं आपला व्हिडिओचा आपण एंड करतोय. हो अख्ख्या अमृतसरला काढून तुला लागलंय. हो दाखवलं आम्ही त्यांना. हां मित्रांनो व्हिडिओचा एंड करायचा झालाय. नको मित्रांनो व्हिडिओचा एंड झाला. आम्ही आता घरी आलो. रात्रीचे 10 वाजलेत. पहिल्यांदा 2-3 दिवसातून पहिल्यांदा लवकर घरी आलोय. तर मी आज लवकर झोपून लवकर उठायचा आमचा प्रयत्न आहे, कारण की सकाळी उठून आम्ही अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला जाणार आहे आणि तिकडं जाऊन आम्ही अमृतसरच्या ते गोल्डन टेम्पलमध्ये तिकडे जाऊन दर्शन करणार आहात, कारण की खूप गर्दी आहे आणि त्याच्या कारण की 2 ते 3 तासाची लाईनच लागते वेटिंगची. त्याच्यामुळे आम्ही तिकडे जाणार आहे. हे असं असतं, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो. इकडं बघ. हां तर इथे व्हिडिओचा एंड करतो. व्हिडिओ आवडला असला की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लव्ह युअर लाईफ आणि चेस युअर ड्रीम्स. टाटा, गुड नाईट. गुड नाईट बोल सगळ्यांना. गुड नाईट बोल आणि सबस्क्राईब करा बोल. अरे कळालं आपण अमृतसरला. गुड नाईट बोल. गुड नाईट. टाटा. अरे हो लागलंय बाबा, लागलंय. 50 वेळा धडपडलंय. अख्ख्या अमृतसरला राहून मला लागलं. कळालं की आता. हा चला झोपू आपण. झोपायचं का? नको ग, मला गांजा नको करू. पहिले केसांना राहिलं. चला टाटा ठेवतो आम्ही. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय बोल. बाय बोल की इथं.
सकाळचं पूर्ण थंडीमध्ये आणि धुकाच्या याच्यामध्ये आम्ही चाललो आहे गोल्डन टेम्पलच्या आतमध्ये. रिक्षातूनच आपण आता चाललो आहे मथुरेला आणि जाता एक मोठा एक ट्रिकी इन्सिडेंट झाला आहे त्याच्याबद्दल. या गुडगुड्यामध्ये असा मागचा मागे बसून प्रवास करतोय, सगळे आतमध्ये बसलो. बाई आहे पोचलो होतो आपण मायला इथले पोरं लय डेंजर आहे. रपार लावायला लागले माझ्या तोंडावर बघा, सगळं लावून टाकले. राधे राधे.